काय आज कृष्णा नदीकाठी चक्क भगवान शंकर आणि त्यांचा कैलास पर्वत अवतरला. छत्रपती शिवाजी महाराज आणि या कृष्णामयी महोत्सवाचा काही संबंध आहे? एवढी मोठी उत्सवाची तयारी, पण दुर्दैवी घटना घडली कशी? तर जय शिवराय मंडळी, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आणि हा संपूर्ण उत्सव पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कृष्णामाई ही केवळ नदी नाही, तर ती आपली आई आहे. आणि सांगली म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जे पहिलं चित्र उभं राहतं ते म्हणजे कृष्णा नदीचं. ही नदी केवळ आपल्यासाठी पाण्याचा प्रवाह नाही, तर ती आहे शेतीला जीवन देणारी माता, संस्कृती जपणारी देवी, आणि म्हणून आपण तिला प्रेमाने म्हणतो कृष्णामाई. भारतीय परंपरेत नद्यांना माता मानलं जातं. गंगा, यमुना, गोदावरीप्रमाणेच कृष्णा नदीलाही देवीचं स्थान आहे. कृष्णामाई महोत्सवाचा हा इतिहास आहे बरं का. इतिहासकारांच्या मते माघ महिन्यात नदीपूजन, आरती आणि उत्सव साजरा करण्याची ही परंपरा आहे. आणि काही ठिकाणी अशी मान्यता आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नद्यांच्या संरक्षणासाठी आणि धार्मिक ऐक्य जपण्यासाठी अशा उत्सवांना प्रोत्साहन दिलं गेलेलं आहे. आणि म्हणून सांगली, वाई, कराड या भागात कृष्णा नदीभोवतीची ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेनं जपली जाते. कृष्णामाई महोत्सव का साजरा केला जातो याची 3 कारणं आहेत. एक, नदीप्रती कृतज्ञता व्यक्त करायची. दुसरं, सांस्कृतिक आणि धार्मिक एकात्मता वाढवायची. आणि तिसरं, निसर्ग संवर्धनाचा संदेश द्यायचा. आपण नदीकडून अन्न, पाणी, रोजगार, जीवन या सर्व गोष्टी घेत असतो, म्हणून आईला धन्यवाद देण्याचा हा उत्सव आहे. 2026मध्ये सांगलीत माघ महिन्यात पारंपरिक पद्धतीनं कृष्णामाई महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या उत्सवाची सुरुवात ध्वजारोहणानं झाली. नदीकाठी सकाळी जलपूजनाने अभिषेक झाला. संध्याकाळी महाआरती आणि दीपोत्सव झाला. हजारो दिवे, मंत्रोच्चार, ढोलताशांचा निनाद आणि कृष्णा नदीवर उमटलेलं दिव्यांचं प्रतिबिंब हा क्षण प्रत्येक सांगलीकरांच्या आणि मराठी माणसाच्या मनात कोरला गेला. हा उत्सव, या उत्सवामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन, संतवाणी, हरिपाठ, सांस्कृतिक नृत्य, गायन आणि विद्यार्थ्यांच्यासाठी स्पर्धासुद्धा भरवल्या गेल्या. म्हणून हा कार्यक्रम म्हणजे केवळ करमणूक नव्हती बरं का मंडळी, तर संस्कार, संस्कृती आणि श्रद्धा पुढील पिढीपर्यंत पोचवण्याचं ते माध्यम झालं होतं. या उत्सवामुळे समाज एकत्र आला. जात, धर्म, भेद विसरून सहभागी झाला. स्थानिक कलाकार, बचत गट, व्यावसायिकांना संधी मिळाली. सांगलीच्या पर्यटनाला चालना मिळाली. हा उत्सव म्हणजे लोकांच्यासाठी आणि लोकांद्वारे साजरा केलेला हा उत्सव होता. पण म्हणतात ना, एखाद्या पांढऱ्या कापडाला सुद्धा छोटासा डाग असतो. तसं एका स्थानिक कराशी बोललो तेव्हा असं समजलं की मद्यधुंद वाहन चालकामुळे काही ठिकाणी भाविक जखमी झाले. ही घटना शिकवून जाते की यातून पुढील काळात अधिक चांगली वाहतूक व्यवस्था, पोलीस बंदोबस्त आपल्याला नक्कीच करायला हवा. तर आजच्या काळामध्ये लोक गंगेला सुद्धा गटार गंगा म्हणायला मागं पुढं पाहत नाहीत. अशावेळी नद्या प्रदूषित होत आहेत, तेव्हा कृष्णामाई महोत्सव आपल्याला शिकवून जातो, नदी स्वच्छ ठेवा, पाणी वाचवा, निसर्गाचा सन्मान करा. ही केवळ पूजा नाही, तर जबाबदारीची जाणीव आहे.